नमस्कार. आज आपण बघणार आहोत दशक 15वा आत्मदशक. या दशकामध्ये समर्थ आपल्याला मन, बुद्धी, इंद्रिय यांच्या अनुशासनाचे, यांना जी शिस्त लावायचे त्याचे नियम सांगणार आहेत. म्हणूनच याला आत्मदशक असे नाव दिलेले आहे. मानसिक शिस्त कशी असावी याचं हे खूप सुंदर उदाहरण आहे. महंताला कार्य करण्यासाठी एक शिस्त असायला हवी असं समर्थ म्हणतात. या दशकामध्ये चातुर्यावर 2 समास आहेत. निस्पृह व्याप आहे. श्रेष्ठ अंतरात्मा या नावाचा एक समास आहे. या सगळ्यांनी आपल्याला एक मानसिक शिस्त लागण्यास मदत होऊ शकते. समर्थ सांगतात की व्यवहारात असू दे नाही तर परमार्थात असू दे, आपल्याला कुठलंही कार्य करताना अनुसंधान ठेवून जर का ते कार्य करत असू तर ते निश्चितच आपल्याला समाधान देऊन जातं. चला बघूया पहिला समास काय आहे ते. या समासाचं नाव आहे चातुर्य लक्षण. ओवी आहे ह्याच्यात फक्त 35. या दशकामध्ये आपण समर्थांनी जे जे समास सांगितले आहेत त्यातल्या काही समासांना आपण आपल्या मॅनेजमेंट स्टडीजशी रिलेट करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जे काही शिकतो त्या गोष्टी इथे कशा अंतर्भूत आहेत हे आपण बघू शकतो किंवा त्याची पडताळणी आपण करू शकतो. म्हणजे हा नुसताच अध्यात्माचा समास आहे असं, दशक आहे असं म्हणता येणार नाही. याच्यामध्ये आपल्या रोजच्या व्यवहारात, याच्यामध्ये जरी समर्थांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला पारमार्थिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक आहे असं सांगितलं असलं तरी त्या आपल्याला आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा तेवढ्याच गरजेचं आहेत. व्यावहारिक म्हणा किंवा आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपण या तशाच्या तशा इम्प्लिमेंट करू शकतो. समर्थ सांगतात चातुर्य लक्षण. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेळा दैन्यवाणा, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे श्रेण. न्याय म्हणजे तो शाश्वत, अन्याय म्हणजे तो अशाश्वत, बाष्कळ आणि नेमस्त एक कैसे. समर्थांचा ना सगळा भर संपर्कात आलेल्या माणसांना त्यांच्यामध्ये थोडंसं वैचारिक परिवर्तन घडवण्यामध्ये होता. आणि त्या महंतांमध्ये किंवा त्या व्यक्तींमध्ये जर का वैचारिक परिवर्तन घडले तर त्यांच्या हातून सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य घडू शकेल हे समर्थांना वाटत होतं किंवा खात्री होती. समर्थ सांगतात या समासामध्ये आपल्याला की लबाड लोक जे असतात ना ते वशीकरणाचा फायदा घेतात. वशीकरण म्हणजे काय? आपलं अंतःकरण विशाल करणं, आपल्या जाणीवा विशाल करणं आणि लोकांच्या जाणीवा समजून घेणं आणि मग त्याच्यामध्ये जाणीवा व्यापक करणं हे एक वशीकरणाचं एक अंग आहे असं म्हटलं तरी चालेल. याला आपल्याकडे आपण हिप्नोटाईज म्हणतो. अशी बरीच मंडळी जी परमार्थामध्ये हिप्नोटाईज करून त्यांच्या शिष्यांकडनं अयोग्य म्हणा किंवा त्यांना हवी ती कार्य ते करून घेऊ शकतात. तर इथनं आपण सावध राहायला हवं याच्याबद्दल समर्थ आपल्याला जाणीव करून देतात की अशा प्रकारचं वशीकरण इथे अपेक्षित नाहीये. चातुर्य म्हणजे काय? तर समर्थांचा चतुर कसा आहे की त्याच्या जाणीवा व्यापक तो करतोच, जो व्यापक करतो आणि विधायक कार्याकडे त्याची ती व्यापकता वापरली जाते अशा माणसाला समर्थ चतुर म्हणतात. म्हणजे दुसऱ्याचं अंतःकरण ओळखून त्याच्याशी संबंध ठेवणारा किंवा त्याच्याशी वागणारा हा चतुर असं समर्थ म्हणतात. आता हीच लक्षणं आपल्याला मॅनेजमेंटमध्ये एखादं समजा प्रोजेक्ट करायचं असेल तर त्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये सुद्धा आपल्याला ही सगळी लक्षणं लागतात बघा. कान देऊन त्यांनी ऐकायला पाहिजे. जे काही सांगतो आहे, लिसनिंग ज्याला आपण ऐकणे म्हणतो, ते अतिशय अटेंटिव्ह असलं पाहिजे. त्यांनी नीट ऐकायला पाहिजे. जे काय सुरू आहे किंवा आपल्याला काय काम करायचं आहे त्याच्याबद्दल त्याला माहिती असली पाहिजे. त्याचा इमोशनल इंटेलिजन्सबद्दल सुद्धा विचार केला जातो कारण याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. त्यानंतर त्याला काम करणाऱ्या सर्व व्यक्तींमध्ये थोडासा इंटरेस्ट असायला पाहिजे. त्याच्यानंतर तो तत्पर असला पाहिजे प्रत्येक गोष्ट करायला. नम्रता ही तर अंगी असायलाच हवी. म्हणजे हे सगळे गुण आपल्याला जे आपल्या MBAच्या स्टडीजमध्ये, मॅनेजमेंट स्टडीजमध्ये शिकवले जातात किंवा सांगतात की कसं असायला हवं एखाद्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या व्यक्तीने, तर तीच चातुर्याची लक्षणं समर्थांनी आपल्याला यात सांगितली. समर्थ ज्याला म्हणतात की अंतःकरण
म्हणजे अंतःकरणात असलेली जाणीव व्यापक करणे. समर्थ म्हणतात की ज्याचं अंतःकरण व्यापक होत म्हणजे जाणीव ज्याची व्यापक होते त्याला एकमेकांबरोबर किंवा लोकांना समजून घ्यायला खूप सोपं जातं. आणि हा चतुर यांनी एकदा ओळखलं की आपलं अंतःकरण व्यापक करायचं किंवा आपल्या जाणीवा व्यापक करायच्या म्हणजे काय की तो आपल्या आत असलेल्या अंतरात्म्याला भगवंताला एकदा त्याने ओळखलं की त्याला दुसरं कोणाला ओळखायची गरज वाटत नाही किंवा गरज राहतच नाही. समर्थ म्हणतात की एकदा आपल्या शरीरात असलेलं जे चैतन्य आहे जी जाणीव आहे तिलाच समर्थ चैतन्यालाच जाणीव म्हणतात. समर्थ म्हणतात की माणसाने एकदा ती जाणीव व्यापक केली की तो अविवेकाने कोणाशी वागू शकत नाही. आणि त्यामुळे होतं काय की शहाण्या माणसांचा तो लोकसंग्रह करायला प्रवृत्त होतो. समर्थ म्हणतात की असा चतुर हा नम्र पण असतो, तो नम्रतेने वागत असतो, कारण त्याला चौफेर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असतं. सगळ्यात महत्वाचं समर्थ सांगतात की वेश धरावा बावळा, परी असाव्या अंतरी असाव्या नाना कळा, सकट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. आता याचा अर्थ असा घेता येणार नाही की त्यांनी कसंही गबाळं राहावं असं समर्थांना म्हणायचं नाहीये. वेश असावा बावळा म्हणजे बाह्य दृष्टा तो आपल्याला जरी असा साधा दिसला तरी तो अंतरी किती प्रगल्भ आहे किंवा त्याच्यामध्ये किती गुण आहे, किती कला आहेत किंवा त्याचं अंतःकरण किती विशाल आहे, जाणीवा किती व्यापक आहे, हा अंदाज आपण त्याच्या बाहेरील रूपावरनं लावू नये, हा देखील याचा एक अर्थ होतो. वेश धरावा बावळा म्हणजे तो असे बरेच लोक आहेत, आपल्याही लक्षात येतं की कंपनीजमध्ये असलेले CEO, MDs किंवा अगदी चेअरपर्सन कंपनीचे हे सुद्धा त्यांच्या वेशावरनं जर का आपण कल्पना करायला गेलो तर त्यांची राहणी अत्यंत साधी असते, ज्याला आपल्या सरळ सरळ आपण म्हणतो की साधी राहणी उच्च विचारसरणी वगैरे, तो प्रकार समर्थांना आपल्याला इथे सांगायचा आहे. आणि अशा कुठल्याही वशीकरणामध्ये अडकू नका हे समर्थ आपल्याला जाणीवपूर्वक सांगतात. पुढच्या समासामध्ये ज्याचं नाव आहे निस्पृह व्यापलक्षण. व्याप म्हणजे विस्तार, व्याप म्हणजे व्यग्र असणे, सतत वास असणे. जेवढा व्याप तेवढा वैताग असं जर का कोणी सूत्र करत असेल तर ते समर्थ खोटं आहे असं म्हणतात. जेवढा व्याप तेवढं वैभव असं समर्थांना सांगायचं आहे. मग हा व्याप कुठला तर हा निस्पृह व्यक्तीने केलेला व्याप आहे. ज्याला कुठलीही आशा नाही, ज्याला कुठलीही स्पृहा नाही, अशा व्यक्तीचा व्याप इथे अपेक्षित आहे. आपण जो व्यावहारिक व्याप म्हणतो तो व्याप समर्थांना सांगायचा नाही आहे. म्हणजे स्वतःचेच 2-4 बंगले, 2-4 फार्म हाऊस, आपल्या स्वतःची गुंतवणूक, इथले शेअर्स, तिकडचे इन्व्हेस्टमेंट, ह्या गोष्टी समर्थांना म्हणायचं नाही. व्याप म्हणजे निस्पृह माणसाने वाढवलेली त्याची सामाजिक जाणीव. समर्थ म्हणतात की निस्पृह माणूस जेव्हा त्याचा व्याप वाढवतो तेव्हा समाजाचा भाग्योदय होतो. आता याचा परत आपण संबंध आपल्या एखाद्या प्रोजेक्ट लिडरशी लावता येईल. निस्पृहाची जी लक्षणं आहे ती आपल्या एखाद्या प्रोजेक्ट लिडरमध्ये सुद्धा असायला हवी. आपल्याला जे शिकवलं जातं तर त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात की त्याही मध्ये तो तीक्ष्ण, रिकामा जाऊ न दे क्षण, धूर्त तर्किक विचक्षण, सकळ माने, लोकी लोक वाढविले, तेथे अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे. आता या निस्पृह लक्षणाच्या समासामध्ये समर्थांनी 2 भाग केलेले आहेत. यातील पहिल्या भागामध्ये म्हणजे पहिल्या 13 ओव्यांमध्ये समर्थांनी तत्कालीन जी राजकीय परिस्थिती होती, तत्कालीन जी सामाजिक परिस्थिती होती याचं विवरण केलेलं आहे. आणि त्या काळात माजलेला गोंधळ, माजलेली अराजकता याचं सगळ्याचं वर्णन आहे. आणि मग 14 ते 30 ओव्यांमध्ये समर्थ सांगतात की निस्पृह माणसाने प्रयत्न केला तर या परिस्थितीवर देखील तो मात करू शकतो. आणि हा निस्पृह महंत म्हणजे स्वतः समर्थ आहे. हा दशक जवळपास समर्थांचं चरित्र सांगणारा वाटावा इतकं साम्य आपल्याला याच्यात आणि समर्थांच्या चरित्रामध्ये दिसतं. समर्थ म्हणतात की व्यक्तीला निस्वार्थपणाचा आदर्श ही संस्कृती शिकवत असते.
पण तो प्रत्यक्ष उतरवण्याचे काम मात्र सामाजिक संस्था करत असते. समर्थांचा निस्पृह महंत कसा असतो? त्याची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण असते. तो एकही क्षण रिकामा जाऊ देत नाही. सतत तो कामामध्ये असतो किंवा काहीतरी विचार करत असतो. लोकांना मार्गदर्शन करण्यापुरताच तो लोकांमध्ये मिसळतो. नित्य नवीन लोक शोधून त्यांना शहाणे करण्याचं काम करत असतो. भगवंताची कथा सांगणे, कीर्तन करणे यावर त्याचा भर असतो. स्वतः कष्ट करतो आणि तसेच लोकांना तो आदर्श घालून देत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य काम देतं. ह्याच क्वालिटीज आपल्याला लीडर्स मध्ये पण दिसतात बघा, असायलाच हव्या त्याच्यामध्ये. त्याचं त्याची कम्युनिकेशन नीट असायला पाहिजे. सेल्फ अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो, मला काय काम करायचं नेमकं हे माहीत असायला पाहिजे. अध्यात्मामध्ये मी कुठे आहे आणि मला कुठपर्यंत जायचं आहे हे शोध आपण घेत असतो. तर या गोष्टींचा आपल्याला तुलनात्मक अभ्यास जरूर करता येईल. पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की श्रेष्ठ अंतरात्मा, याच्यामध्ये 30 ओव्या आहेत. यामध्ये समर्थ सांगतात की अंतरात्मा याचा अर्थ शुद्ध व्यापक जाणीव. आता ही जी जाणीव आहे हिचा विकास कसा हा शारीरिक नसतो, हा आंतरिक विकास असतो. आणि हा आंतरिक विकास कसा असतो, ही जाणीव कशी विकसित होत असते, ही जन्मानुजन्मे विकसित होत जाते. त्यामुळेच बघा, एखादं लहान मूल, त्याला इतकं आपण ज्याला म्हणतो अंडरस्टँडिंग आहे किंवा त्याची जाणीव इतकी व्यापक झालेली असते, फार लहान वयामध्ये आपल्याला लक्षात येतं की हे काहीतरी मूल वेगळं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर ज्ञानेश्वर माऊली इतक्या लहान वयामध्ये ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिणं, कारण त्यांची जाणीव ती इतकी विकसित झालेली होती. ही जन्मानुजन्माची साधना आहे, हे समर्थ आपल्याला इथे सांगतात. ते म्हणजेच काय, तर आपण ज्याला आपल्या मॅनेजमेंट स्टडीजमध्ये म्हणतो की इमोशनल कोशंट किंवा इमोशनल इंटेलिजन्स, तर हा जो आहे तो समर्थांचा अंतरात्मा विकसित होणं किंवा आपली जाणीव विकसित होणं, अशी तुलनात्मक आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. आता याच्यामध्ये समर्थ काय म्हणतात की एखादी लहान म्हणजे त्याची जाणीव ज्याची विकसित झाली आहे अशी व्यक्ती वयाने जरी लहान असली तरी त्याचं थोर पण आपण समजून घ्यायला हवं. म्हणजे वयाने जी मोठी आहे ती थोरच असते असं समर्थ मानत नाही. ते म्हणतात म्हणजे मोठ्यांचा आदर ठेवायला ते सांगतातच, पण त्याबरोबर जर का वयाने लहान आहे, त्याची जाणीव विकसित आहे, तर त्या व्यक्तीचं मोठेपण आपण स्वीकारायला हवं, ते जाणून घ्यायला हवं. फक्त तू लहान आहे, तुला काय कळतं असं आपण म्हणता कामा नये. आणि हे सगळ्या क्षेत्रात तसंच लागू होतं बघा. आज आपलं उदाहरण घेतलं झालं तर आपलं हे जे डिजिटल ॲप्स जे आहेत किंवा आपण मोबाईल किंवा कम्प्युटर, लॅपटॉप, त्याच्यावरनं काही आपल्याला अभ्यास करायचा असेल, काही शिकायचं असेल, तर निश्चितपणे आपल्याला आपल्या मुलांची मदत घ्यावी लागते. कारण त्याबद्दलचं नॉलेज, त्याबद्दलचं ज्ञान हे त्या मुलांना जास्त आहे. मग अध्यात्मिक क्षेत्रामध्ये ही जाणीव विकसित झालेली अशी एखादी व्यक्ती असेल आणि जी आपल्यापेक्षा वयाने लहान असेल तरी आपण त्यांचे मोठेपण स्वीकारायला हवं. गुणे विण वडीलपण हे तो अवघेची अप्रमाण, त्याची प्रती ते प्रमाण थोरपणे. आणि समर्थ आपल्याला इथे सांगतात की प्रयत्न करून अनेक चांगले गुण संपादन करता येतात आणि त्याला समर्थ सदैव म्हणतात. जो प्रयत्न करून चांगले गुण अंगीकारतो त्याला समर्थ सदैव म्हणतात. पुढच्या समासामध्ये आपण बघूया. आधीच्या समासामध्ये जेव्हा समर्थांनी आपल्याला जाणीव व्यापक करण्याबद्दल सांगितलं, त्याचबरोबर समर्थ आपल्याला हे पण सांगतात की मला जेवढं कळलं तेवढं मी तुम्हाला सांगतो आहे. आणि मग आपल्याला शाश्वत ब्रह्म निरूपणाकडे समर्थ घेऊन जातात. याच्यामध्ये समर्थ सांगतात की मनुष्य मरताचा एक, क्रिमी भ्रम का मृतिका, ऐसे काय पडती अनेक पुढे पृथ्वी. म्हणजे ना या पहिल्या 17 ओव्यांमध्ये या समासाच्या समर्थ आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम समजून सांगतात आध्यात्मिक भाषेमध्ये. आता गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणजे काय, आपण पृथ्वीवर किंवा जमिनीवर जे स्थिर उभं राहतोय ती आपल्यावर असलेली पृथ्वीची गुरुत्वाकर्षणाची कृपा आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही जी निर्माण झाली आहे पृथ्वीवर ती पृथ्वीच्या मध्येच विलीन होणार आहे, हे समर्थ आपल्याला सांगतात. प्रत्येक गोष्टीत आपल्याला आधार हा पृथ्वीचा लागतो.
आणि ती जी गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे ती आध्यात्मिक दृष्ट्या समर्थ आपल्याला खूप सुंदर समजावून सांगतात. समर्थ पुढे सांगतात आहे की पूर्व पक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचले परब्रह्म ते. समर्थ म्हणतात जगत झाले असून ते सत्य आहे हा पूर्व पक्ष, ते मिथ्य आहे हा सिद्धांत, आणि या पूर्व पक्ष आणि सिद्धांताच्या पलीकडे जे आहे ते परब्रह्म आहे. समर्थ पुढे म्हणतात आहे की लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेची बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेचे पाहावे. म्हणजे लोक काय म्हणतील किंवा लोकांच्या बोलण्याकडे खूप जास्त तो लक्ष द्यायला लागला एखादी व्यक्ती, तर अनुमान न घेता किंवा प्रत्यय न घेता त्यांच्या नादी तो लागला तर त्याचं नुकसान होऊ शकतं. प्रत्येक गोष्टीचा प्रत्यय घ्या, प्रत्येक गोष्टीचा अनुमान घ्या, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या, हे समर्थांना इथे आपल्याला सांगायचंय. कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतं म्हणून त्याच्यात वाहवत जाणं हे समर्थांना मान्य नाही. कारण समर्थांचा महंत किंवा शिष्य हा सतर्कच असला पाहिजे, सावधच असला पाहिजे, हे समर्थांना अपेक्षित आहे. म्हणून समर्थ सांगतात की पृथ्वी जी आपल्या सगळ्याची आधार आहे तिच्याकडे आपण कसं बघायला हवं. पृथ्वीचं दुसरं नाव क्षमा आहे. आता आपण रस्त्यावरनं इतक्या वेळा बघतो की रस्त्यावर आपल्याकडे जी थुंकण्याची परंपरा आहे ती किती घातक आहे. जर का पृथ्वीने आपल्या समजा असं उदाहरण जर का घेतलं तर माझ्या तोंडावर कोणीतरी थुंकलं तर माझी पहिली रिॲक्शन काय असेल, 60 कण कानाखाली वाजवेल. ही हिंसक भाषा आहे, पण असं होऊ शकतं, आपल्याला खूप राग येतो. तसंच ज्यावेळी आपण पृथ्वीवर इतक्या वेळा थुंकतो किंवा इतकी घाण करतो, इतकं तिच्यावर अत्याचार करतो, तिने विचार केला की मी जर का त्याची शिक्षा करायची तर किती क्षण लागतील हो हे सगळं संपवायला, याचा विचार करावा. कारण हे जे दशक आहेत किंवा हे जे समास आहेत हे आज सुद्धा आपल्याला तसेच्या तसेच त्याचं आपण भाषांतर करू शकतो किंवा आपल्याला लागू होऊ शकतात. समर्थ आपल्याला पुढच्या समासाकडे नेतात. ते म्हणतात चंचल लक्षण. यामध्ये 32 ओव्या आहेत. दोन्ही नामे एकास पडेल, लोकी नेमस्त कल्पिली, विवेके प्रत्यय पाहिली, तू एकची नाम. सर्वत्रांचा वडील कोण, हेची पहावी ओळखण, भेटे आपणास आपण जगदंतरे. समर्थ इथे दोन्ही म्हणतात, दोन्ही याचा अर्थ प्रकृती आणि पुरुष. समर्थांना सांगायचं की प्रकृती पुरुष हे आपल्याला दिसायला वेगळे दिसतात किंवा असं आपण समजतो, कारण ते सगळं कल्पनेने निर्माण झालं हा सुद्धा आपला एक भ्रम असतो किंवा आपली एक विचारसरणी असते. ते विवेकाने आपण ओळखलं किंवा विवेकाने समजून घेतलं. आता इथे ना म्हणजे सृष्टी निर्मितीचं किंवा विश्वनिर्मितीबद्दलच समर्थ परत सांगतात ते. त्यामुळे प्रकृती पुरुष हा आपण आधी अभ्यास केलेला आहे. समर्थ सांगतात की ते दोन वेगळे नाहीच आहे. विवेकाने जर का आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की प्रकृती पुरुष हे एकच आहे. आणि मग समर्थ आपल्याला सांगतात की आपले वडील कोण आहे, सगळ्यांचे वडील कोण आहेत, तर परब्रह्म आहे हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. हे रूपकात्मक समर्थ आपल्याला समजावून सांगतात. समर्थ म्हणतात की मूल म्हणजे आपल्यात असलेली इंद्रिय, बाप म्हणजे परमेश्वर. मनुष्य इंद्रियाच्या आहारी जाऊन भगवंताला विसरतो, परमेश्वराला विसरतो, म्हणून मूल बापास मारी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. पण ज्ञानी मनुष्य उपासनेच्या आधारे हे सगळ्या गोष्टी समजून घेतो आणि विवेकाने मुक्तीकडे त्याची वाटचाल करू शकतो. पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत चातुर्य विवरण. चातुर्य विवरणामध्ये समर्थ सांगतात श्वेता श्वेतास गाठी पडला, मध्ये कृष्ण मिश्रण होता, अहलियक सार्थकता होत आहे. आता ना समर्थाने इतकं सुंदर याच्यामध्ये आपल्याला समजून सांगितलेलं आहे. ते म्हणतात की पिता म्हणजे दिव्य ज्योत, कृष्ण म्हणजे त्यापासून निर्माण झालेली शाई, महिसूत म्हणजे बोरू, आणि श्वेत म्हणजे पांढरा कागद, अश्वेत म्हणजे काळी शाई. समर्थ आपल्याला समजावून सांगतात की समर्थ इथे सांगतात की या जगतामध्ये जे वैचारिक प्रबोधन झालेलं आहे ते केवळ कागदावर काळ्या शाईने लिहिल्यामुळे
म्हणजे ग्रंथ लेखनामुळे लोकांचं प्रबोधन जास्त चांगल्या रीतीने होतं, हे समर्थ ठामपणे सांगतात आहे. म्हणजे काय तर आम्ही ग्रंथांचा अभ्यास करावा, ग्रंथांच्या साह्याने आम्ही प्रगती करावी, हे समर्थ आपल्याला इथे सुचवतात आहे. आपण म्हणतो बघा की ग्रंथ हेच गुरु आहेत. खरं आहे ते. आज सदेह गुरु मिळणं कदाचित आम्हाला शक्य होणार नाही. मग एखादा दासबोध, ज्ञानेश्वरी, गीता यासारखा ग्रंथ हा माझा गुरु असू शकतो. आणि ते मिळाल्यानंतर, तो ग्रंथ मिळाल्यानंतर आम्हाला काय करायला हवं, तर कष्ट करायला हवे. वाचण्याचे कष्ट, समजून घेण्याचे कष्ट, पाठांतराचे कष्ट, म्हणजे हार्डवर्क, ज्याला आपल्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये आपली बेसिक रिक्वायरमेंट काय असते, तर हार्डवर्क. आणि ते कसं असायला हवं, डॉंकी वर्क नाही आहे. हार्डवर्क आणि डॉंकी वर्क याच्यात फरक आहे. हार्डवर्कमध्ये आपल्याला ते काम करण्यामध्ये आपलं डेडिकेशन असायला पाहिजे. आपल्याला त्या कामातनं काहीतरी ठोस निर्मिती आपण करू शकू असं काहीतरी असलं पाहिजे. काम करण्यावर आपला पूर्ण विश्वास असायला पाहिजे आणि काम करणारा पण तेवढाच रिलायबल असला पाहिजे, विश्वासू असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आम्हाला त्याबद्दल आमची नियमितता, नित्य नियम ह्या गोष्टी असल्याच पाहिजेत. त्याच गोष्टी आमच्या अध्यात्मात सुद्धा लागणार आहे. समर्थ म्हणतात की हे नुसतं आपण आपलं ज्ञान मिळवायचं. काही वेळा होतं कसं की आम्ही फक्त आमच्या पूर्वजांची गुणगान करत बसतो, आमच्या पूर्वजांचे गोडवे गात बसतो. समर्थांना ते मुळीच मान्य नाही. रेखा तितुक्या पुसोनी जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते काय निमित्ते. समर्थ म्हणतात की प्रयत्न केले तर हातावरच्या रेषा, तुमचं नशीब बिशीब तुम्ही सगळं बदलू शकता. कष्ट आणि प्रयत्नानं समर्थांचं खूप महत्व आहे. पूर्वजांचे नुसते गोडवे गात बसण्याबद्दल समर्थांना अतिशय तिटकार आहे. काही पूर्वज निश्चितच आमचे कर्तृत्ववान होते, त्यांचं नाव घ्यायला हवं, सगळं मान्य आहे. पण त्यांचं नाव घेण्याचं देखील नाव घेण्या इतपत देखील आमचं कर्तृत्व आहे की नाही, हे आपण पडताळून बघायला हवं, हे समर्थ आपल्याला इथे सांगतायत. आता कसं होतं की आम्हाला आत्ताच्या काळामध्ये जर का उदाहरण घेतलं ना, तर आमच्याकडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असते किंवा फेसबुक कॉलेज असतं. त्याच्यावर विश्वास, म्हणजे त्याच्या आहारी जास्त जाऊ नये. समर्थांना आपल्याला सांगायचं की ग्रंथांचा आधार घ्यावा, कारण त्याच्यामध्ये असलेली सत्यता आम्ही पडताळून बघायला हवी. जे डिजिटल आमच्याकडे सगळ्या गोष्टी म्हणजे सोशल मीडियावरनं येत असतात, त्याची सत्यता पडताळून बघायला हवी, हे समर्थ, म्हणजे याचा अर्थ आपण असा घ्यायला हरकत नाही. उगीच कोणाला तरी हात दाखवून किंवा कुठलं तरी पत्रिका हे दाखवून माझा भाग्योदय कधी होईल हे विचारणं समर्थांना मान्य नाहीये. समर्थ म्हणतात हा चातुर्य नावाचा हा तिसरा समास आहे. याच्यामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं की संतुलन कार्य. याच्यात कसं होतं की आपल्याला ना प्रश्न पडतो की समर्थ एक वेळ म्हणतात की लोकांमध्ये जास्त मिसळू नका, आणि दुसरीकडे म्हणतात की तुम्ही लोकसंग्रह करा. मग हे कसं शक्य आहे, तर हे समर्थ सांगतात की हे विवेकाने तुम्ही समजून घ्यायला हवं मी काय म्हणतो आहे ते. लोकांशी गोड बोलावं, म्हणजे लोक तुमच्या बरोबर येतील आणि त्यांचं हिताचं बोलावं. कुठेही आपली भाषा उर्मट किंवा कुठेही त्यांना टोचणी लागेल अशी भाषा असू नये, माणसं दुखावतील असं आपण बोलू नये. ही चातुर्याची लक्षणं समर्थ आपल्याला इथे सांगतात आहे. पुढच्या समासामध्ये आपल्याला अधोर्ध निरूपण समर्थ समजून सांगतात आहे. समर्थ म्हणतात आहे की पाहता कोणी एक बेल, त्याच्या मुळ्या असती खोल, पत्रे पुष्प फळे केवळ मुळापासीच. मुळी बीज सेवटी बीज, मध्ये जळरूप बीज, ऐसा हा स्वभाव सहज विस्तारिला. याच्यामध्ये समर्थांचं निरीक्षण किती बारीक आणि किती सूक्ष्म होतं हे आपल्या लक्षात येतं. समर्थ म्हणतात की या विश्वाचा पहिला प्रवास हा वरून म्हणजे अतिसूक्ष्माकडून सूक्ष्म व स्थूल या क्रमाने होतो, आणि दुसरा प्रवास असा होतो की स्थूल सूक्ष्म आणि अतिसूक्ष्माकडे जातात. आता साधं उदाहरण घ्यायचं तर समर्थ म्हणतात की वेल आहे, एखादी वेल जर का वाढली तर ती वेल जर का तिला आधार दिला नाही तर ती वरनं खाली आपली पसरत जाते. पण वर चढायचं असेल त्या वेलीला, तिला वर आपल्याला तिचा मंडप तयार करायचा असेल किंवा ती झाडावर चढवायची असेल तर तिला कोणाचा तरी आधार द्यायला लागतो. तसंच
हे एक रूपकात्मक आहे. तसं आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा, म्हणजे आमच्या आध्यात्मिक असू दे नाही तर रोजच्या आयुष्यात सुद्धा आपल्याला अनेक लोकांची मदत घ्यावी लागते आणि अनेक लोकांची मदत आपण ती घेतो, पण त्यामागची जी खरी शक्ती आहे, जो अंतरात्मा आहे, जो भगवंत आहे, तो आपल्या बरोबर आहे हा ठाम विश्वास जर का आपल्यात असेल, त्याचा आधार मला मिळणार आहे किंवा तो माझा आधार आहे हा विश्वास असेल, तर आपली प्रगती जास्त लवकर होते आणि आपल्याला त्या दिशेने आपली वाटचाल होऊ शकते, असं समर्थ इथे सांगतात. समर्थ म्हणतात की बीज, कुठलंही बी घेतलं किंवा बीज घेतलं तर ते त्यातनंच मुळं तयार होतात, त्यातनंच झाड तयार होतं आणि ते त्यातनंच त्याचा नाश होऊन परत ते बीजरूप जमिनीमध्ये मिसळतं. हे समजून सांगताना समर्थ म्हणतात, विचारे जाणव विचार, अंतरी जाणवे अंतर, अंतरे जाणावे परंतर म्हणून या. आपण जाणून लोकांचे स्वभाव समजून घ्यायला हवे. हे समर्थ आपल्याला इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतायत की आम्ही जोपर्यंत लोकांचं अंतःकरण जाणून घेणार नाही तोपर्यंत आम्हाला त्यांच्याबद्दल बरोबर नीट संवाद साधता येणार नाही, याची जाणीव समर्थ आपल्याला करून देतात. पुढे नेतात आहे, इथे मी 2 समास एकत्र याच्यासाठी घेतले की याच्यामध्ये सूक्ष्म जीव सृष्टी समर्थाने सांगितले आणि पिंडोत्पत्ती म्हणजे आपला निर्मिती कशी झालेली आहे, या दोन्ही गोष्टी या समर्थांनी याच्यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. समर्थ म्हणतात की ऐसे नाना जीव असती, पाहू जाता न दिसती, अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेची आहे. म्हणजे इतकी वेगवेगळी जीवसृष्टी या विश्वामध्ये आहे, अगदी मुंगीपासून तर हत्तीपर्यंत हे दिसायला सगळे वेगळे दिसतात, पण त्यांच्या सगळ्यांमध्ये असलेले एक अंतःकरण, त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये असलेली जाणीव ही एकच आहे, हे आपल्याला ओळखायला शिकवतात. त्यांचे सगळ्यांचे आकार वेगळे आहेत, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, पण जर गरजा वेगळ्या जरी असल्या तरी त्यांची जी वासना आहे ती एकच आहे. आता उदाहरण घ्यायचं झालं ना तर सगळ्यांना भूक लागते, मग मला भूक लागते म्हणून मी पोळी भाजी खाते आणि मुंगीला भूक लागते म्हणून ती साखरेचा बारीक बारीक दाणा खाते किंवा हत्ती झाडाचा पाला खातो, पण मूळ भूक ही सगळ्यांची सारखीच आहे, ही भावना सारखी आहे, म्हणजे ही वासना सारखी आहे. समर्थ आपल्याला पुढे सांगतात की या समासामध्ये सुरुवातीला हे सगळं समजून सांगितल्यानंतर समर्थ सांगतात की प्रत्येक जीव हा त्याच्या शारीरिक आकारामुळे किंवा त्याच्या वासनेमुळे हा आपल्याला वेगळेपण जाणवतं, पण अंतःकरण सगळ्यांचं एक आहे. हे आपण ज्याला बुद्धी आहे त्या माणसाने हे सगळं नीट समजून घ्यायला हवं, याची जाणीव समर्थ करून देतात. आणि पुढे आपल्याला सांगतात ते पुढच्या या समासाच्या शेवटी की हे सगळं जर का मी कोणीतरी मोठा आहे असं समजून वागत असू तर त्याच्यावर समर्थांनी चांगले आसूड ओढलेले आहेत. समर्थ म्हणतात की माणसाचा अहंकार हा अत्यंत घातक गोष्ट आहे, त्याचा त्याग माणसाने करायला हवा. जीवन जर का सार्थकी लावायचं असेल तर पहिल्यांदा काही गोष्टीचं विसर्जन करायला हवं किंवा काही गोष्ट सोडायला हवी, तर ती म्हणजे अहंकार. तो सोडला तरच आम्हाला आणि मग भगवंताला शरण जायचं आणि मग आम्हाला पुढे कळणार आहे की माझी निर्मिती कशी झाली, पिंडोत्पत्ती कशी झाली. या समर्थ म्हणतात की नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलीला समजते, नेमक वेस्ते कर्मानुसार. समर्थ याच्यात आम्हाला समजून सांगतात की ही जी नाना शास्त्रे नाना मते, हे जी सगळी प्रत्येक जण वेगवेगळं काहीतरी सांगतं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची जी निर्मिती झालेली आहे ती आमच्या कर्मानुसार झालेली आहे आणि ती आणि हे आम्ही ओळखण्यासाठी, म्हणजे मला मिळणारा माझा जन्म हा माझ्या मागच्या जन्माच्या वासनेमुळे झालेला आहे, हे ओळखण्यासाठी आम्हाला आमच्यातला भगवंत ओळखायला हवं आणि भगवंताला शरण जायला हवं. 10व्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की सिद्धांत निरूपण. यामध्ये सांगतात की गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगेना ते, निश्चळ चंचळ नाते येणेची न्याय, चंचळाची विकार बालटे, ते चंचळीची तेथे आटे, चंचळ निश्चळ घनवटे, हे तो घडेना. प्रारब्ध योगे देह
असे, असे अथवा नसे, विचार अंतरी बैसे चळे नाहीसा. उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेके उमजावे सकळ काही. श्रीराम समर्थ सांगतात की ज्ञानी जो माणूस असतो तो उपासक असतो. त्यांनी उपासना करायला हवी, उपासनेचे महत्त्व सांगायला हवे आणि त्या उपासनेमुळे त्याला जी भक्ती प्राप्त झालेली आहे, त्याला जे आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्या आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्यांनी त्या ऋणामधनं मोकळं होण्यासाठी त्या भक्तीचा परत प्रचार करायला हवा, त्या उपासनेचा प्रचार करायला हवा. हे समर्थ आपल्याला याच्यामध्ये सांगतायत. सद्गुरू म्हणजे आध्यात्मिक शक्तीचे भंडार असते. समर्थ म्हणतात की अखंड निर्माण करण्याची ताकद त्या सद्गुरूमध्ये असते. ते सद्गुरू एक यंत्र आहे. आपल्याला सद्गुरूची शक्ती ओळखण्यासाठी आपण आधी सत्शिष्य व्हायला हवं आणि ज्यावेळी आम्ही सत्शिष्य होऊ त्यावेळेच आम्हाला त्या सद्गुरूचंही महत्त्व कळणार आहे. समर्थ म्हणतात की ज्या आम्हाला सद्गुरूंनी जी दिलेली उपासना आहे ती आम्ही नीट अंगीकारली आणि त्यातून आम्हाला ब्रह्मज्ञान म्हणा किंवा आत्मज्ञान प्राप्त झालं तर आम्ही त्या उपासनेचा प्रचार करायला हवा. त्या उपासने किंवा भक्ती मार्गाबद्दल आम्ही लोकांना सांगायला आम्ही तयार असलं पाहिजे, म्हणजेच आम्ही त्याच्या ऋणामधनं मुक्त होऊ. वास्तविक होतं कसं की माणूस आत्मज्ञानी झाला किंवा ब्रह्मज्ञानी झाला तरी तो अलिप्त व्हायला लागतो. तर हे समर्थ म्हणतात की तसं करून चालणार नाही, नाहीतर मग याचा प्रचार होणार कसा किंवा लोकांपर्यंत कळणार कसं. म्हणून आपल्याला समर्थ हे शिकवतात की विषय तर जरूर वापरावे, विषय एकदम सोडून चालणार नाहीये, पण विषय वापरताना ते कंट्रोलमध्ये असले पाहिजे, त्याच्यावर आपला निर्बंध असला पाहिजे, त्याच्यावर आपला संयम असला पाहिजे. हे या समासामध्ये 33 मध्ये समर्थ आपल्याला समजून सांगतात. हे पूर्ण या दशकामध्ये एक निस्पृह महंत चातुर्याने कसा वागू शकतो हे समर्थांनी आपल्याला शिकवलंय. त्याला या सगळ्या त्याच्या जाणीवा व्यापक कशा करायच्या हे आपण याच्यात शिकलेलो आहोत आणि त्याचबरोबर साधना जी कुठली करणार आहोत तिचा प्रचार कसा करायचा आपण हे देखील आपल्याला यात समर्थांनी शिकवलेलं आहे. स्वामीजींच्या शब्दात, फर्स्ट बिलीव्ह इन द वर्ल्ड दॅट देअर इज मीनिंग बिहाइंड एव्हरीथिंग. स्वामी विवेकानंद. जय जय रघुवीर समर्थ. इदम न मम.